त्याच्यामुळे माझे रिलेशन खराब व्हायचे लोकांसोबत. एकीकडे माझा ॲटिट्यूड खूप छान पराकोटीला जायचं की अहंकार एकदम रॅशनल व्यक्ती, पण दुसरीकडे माझी एक बाजू पडत होती की माझे रिलेशन खराब होत होते. मग 1 वर्ष मी सरांसोबत त्याच गोष्टींबद्दल चर्चा करायचो की सर लढायला पाहिजे की न लढायला पाहिजे. त्याच्याबद्दल सरांनी मला बरेचसे सजेशन दिले. एक्झॅक्टली उत्तर नाही सांगितलं, पण शेवटी मला जे काही शिकून घ्यायचं होतं ते सरांकडून मी शिकून घेतलं. आणि मोस्टली आमचे दोन्ही पण जे शिक्षक आहेत ना खूप ग्राउंड टू अर्थ आहेत. सरांसोबत आम्हाला बोलताना कधीच असं जाणवलं नाही की आम्ही सरांना बोलतोय वगैरे. त्यांनी खूप कॉपरेट केलं आम्हाला. 2 वर्ष आम्ही शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला सरांसोबत. घरी असताना सुद्धा सर पर्सनली फोन करायचे, सगळ्या गोष्टी विचारायचे. आणि सरांना ज्यावेळेस आम्ही भेटलो जायचो, आमचे जे शिक्षक आहेत सदैव त्यांचा चेहरा हसरा असतो, कारण ते आतून प्रसन्न आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल कंटिन्यू असते. विष्णू सरांना जर तुम्ही कधी भेटायला गेला तर विष्णू सर सदैव तुम्हाला शांत दिसतील, आणि त्यांना तुम्ही किती जरी विचारलं तर ते खूप कूलली तुमच्यासोबत डील करतील. आणि आम्ही जास्त सायकोलॉजी जी आहे ना ती सरांच्या बिहेवियर मधून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागणुकीतून शिकलोय. मोस्टली आमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते, ज्या काही गोष्टी आम्ही फेस करत होतो बाहेर आमच्या ॲटिट्यूडमुळे, आमच्या अहंकारामुळे. कारण कसं असतं बाहेर थोडीशी आपल्याला 4 चौघांमध्ये इज्जत मिळाली, कुठं 2-4 हजार फॉलोअर झाले की आपला ॲटिट्यूड बदलतो, ऑरा बदलतो. आपण एक ॲटिट्यूडमध्ये वागायला लागतो, जगायला लागतो. समोरच्याला आपण आपल्या नजरेतून बघायला लागतो. पण त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करतात, आपल्याला वेदना देतात, आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात, आपले रिलेशन खराब करतात. पण त्या सगळ्या गोष्टी बारकाईनं समजून घेत, पूर्वग्रह काय असतात, आपण एखाद्या गोष्टीचा आग्रह कसा करतो, आपण फिक्स माइंडसेट कसा असतो, या सगळ्या गोष्टी आम्हाला बारकाईनं शिकायला भेटल्या त्या फक्त सायकोलॉजीमुळे. नाहीतर ऑलरेडी आपण बाहेरच्या जगात जगत असताना आपल्या धारणा घेऊन, मान्यता घेऊन जगत असतो आणि समोरच्या व्यक्तीला समजूनच घेत नाही. पण सायकोलॉजीनं आम्हाला समोरच्याला समजून घ्यायला शिकवलं. त्याच्यामुळे सायकोलॉजीचे जे ऋण आहे ते आम्ही कधीच नाही विसरू शकत. आणि ज्या अर्थी या ठिकाणी मी ऍडमिशन घेतलं होतं की मला काहीतरी शिकायचं होतं. ऑलरेडी अगोदर ज्यावेळेस आम्ही शिकलो त्यावेळेस असा अनुभव आला, आम्हाला शिक्षक भेटले नव्हते. कारण ज्यावेळेस आम्ही शिक्षकांना प्रश्न करायचो त्यावेळेस आमचे ते प्रश्न सॉल्व्ह होत नव्हते, शिक्षकांना अभ्यास करावा लागायचा. पण आम्हाला दोन्ही शिक्षक इतके अभ्यासू भेटले की आमच्या प्रत्येक प्रश्नाचं आम्हाला उत्तर मिळालं. इनफॅक्ट असे काही सब्जेक्ट आम्ही सरांना कसेही प्रश्न विचारायचो, कितीही खोलातल्या गोष्टी विचारायचो, पण सरांनी आम्हाला कधी असं रिकामं नाही पाठवलं. सगळ्या गोष्टी आम्हाला एकदम बारकाईने सांगितल्या. मध्यंतरी आम्हाला राम सरांचा सुद्धा आम्हाला सहवास लाभला. अतिशय इंटेलेक्च्युअल सर आहेत ते पण. आणि सगळेच ओव्हरऑल जे शिक्षक आहेत युनिव्हर्सिटीचे खूप अभ्यासू शिक्षक आहेत. आणि त्यांचं जे बिहेवियर किंवा कोऑपरेशन आहे ते आम्हाला खूप काही शिकून जातं. आणि या ठिकाणी मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू सो मच.